21व्या शतकात करिअरच्या अमर्याद संधी उपलब्ध आहेत. 10वी नंतर पुढे काय करायचं असा प्रश्न पडलेल्या सर्वांनाच आपली आवड आणि क्षमतेनुसार विविध क्षेत्रात करिअर करता येऊ शकतं. चला तर मग कला शाखेचा परिचय करून जाणून घेऊया करिअरच्या संधी. कला अर्थात आर्ट्स या शाखेला जगभरात आणि भारतातही ह्युमॅनिटीज किंवा ह्युमन सायन्सेस असं म्हणतात. या शाखेची व्याप्ती खूप मोठी आहे. आर्ट्स म्हणजे केवळ भाषांचाच अभ्यास असं नव्हे, तर भाषेसोबतच इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, तत्वज्ञान, परदेशी भाषा अशा विविध क्षेत्रात कला शाखा विस्तारली आहे. 10वी नंतर आर्ट्स घेताना 2 भाषा आणि त्यासोबत 4 विषय घ्यावे लागतात. आपली आवड, क्षमता आणि त्याचबरोबर भावी करिअरच्या संधी पाहूनच विषयांची आणि भाषांची निवड करावी. ज्यांना वाचन आणि लिखाणाची खूप आवड आहे त्यांना अर्थशास्त्र, मानसशास्त्र, तत्वज्ञान यासारखे विषय निवडता येतील. पण ज्यांना नवनवीन भाषा शिकायची आवड आहे त्यांनी परदेशी भाषाही निवडायला हरकत नाही. फक्त परदेशी भाषा शिकण्यासाठी आपलं इंग्रजी चांगलं पाहिजे हे मात्र लक्षात ठेवायला हवं. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, समाजशास्त्र हे खरं तर एकमेकांसोबत जाणारे विषय आहेत. या विषयांचा चांगला अभ्यास केला तर स्पर्धा परीक्षांना या ज्ञानाचा नक्की फायदा होतो. स्पर्धा परीक्षा ज्यामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा, युनिफॉर्म सर्व्हिसेस, बँकिंगच्या परीक्षा अशा अनेक परीक्षा देऊन आवडीप्रमाणे करिअरची निवड करता येते. मानसशास्त्र घेऊन कला पदवीधर झाल्यास काउन्सिलिंग, ह्युमन रिसोर्सेस, MBA इत्यादी मध्ये उपयोग होतो. ज्यांना समाजकार्याची आवड आहे ते 12वी नंतर आर्ट्समध्ये बॅचलर इन सोशल वर्क करू शकतात. भूगोल घेऊन कला पदवीनंतर हवामानशास्त्र, GPS, समुद्रशास्त्रातही करिअर उपलब्ध आहे. अर्थशास्त्रातल्या पदवीचा उपयोग MBA फायनान्स, बिझनेस अॅनालिस्ट म्हणून, मार्केट रिसर्चमध्ये, ग्रामीण अर्थशास्त्रात किंवा अगदी शेअर मार्केटमध्येही होऊ शकतो. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनकडे कला शाखेतून वळता येतं. ग्रंथालयशास्त्र, संग्रहालयशास्त्र, उत्खननशास्त्र, मानववंशशास्त्र अशा अनेक क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. तर दुसरीकडे परदेशी भाषा शिकल्यानंतर अनुवादक अर्थात ट्रान्सलेटर म्हणून अनेक ठिकाणी मागणी असते. किंवा अनेक वेळा परदेशी पर्यटकांसाठी गाईड म्हणूनही कामाची संधी मिळते. कला शाखेची सुरुवात जरी साधी आणि कमी वलयांकित वाटली तरी हा प्रवास मात्र निश्चितच दैदिप्यमान यशाकडे नेणारा आहे. त्याला जोड हवी ती अभ्यासाची, अवांतर वाचनाची, सविस्तर लिखाणाची आणि सखोल विचार करण्याची. कला क्षेत्रात करिअरच्या अनंत संधी उपलब्ध आहेत. अनेक मोठ्या करिअरचा पाया कला क्षेत्र ठरू शकतं. त्यामुळे नव्या संधी शोधण्याच्या तयारीनं या क्षेत्रात उतरल्यास अनेक नवी क्षितिजं समोर दिसतील हे निश्चित. त्यामुळे आपली आवड, क्षमता आणि त्या क्षेत्रात असलेल्या असंख्य संधी यांची सांगड घातल्यास आपल्याला आपल्या स्वप्नातलं करिअर निवडता येणार आहे. पण करिअर म्हणजे नेमकं काय? आपल्या स्वप्नातलं करिअर कसं साधायचं हे जाणून घ्यायचं असेल तर महाराष्ट्र शासन आणि SAF म्हणजेच श्यामची आई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या mahacariarmitra.in या वेबसाईटला भेट देऊन आपल्या जिल्ह्यातील कॉलेजेस आणि त्यातील अभ्यासक्रम तसंच योग्य करिअरसाठी मॅजिक फ्रेमवर्क व्हिडिओ नक्की पहा.